मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय। ऐका ना, हे बघा। नाही आता नको। नाही, ऐकून घ्यावंच लागेल तुला। ऐक ना, दरवाजा नको ना बंद करू, थांब ना। अगं ऐक। अहो नुपूर, प्लीज दरवाजा उघडा ना। अहो मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी, प्लीज। आता तुमचं जे काही महत्वाचं काम असेल ते लग्नानंतर। अहो प्लीज उघडा ना, नाहीतर फार मोठा घोळ होईल। प्लीज उघडा ना। वैभव, अरे असं काय असं वाकून बघू नये रे कोणाच्या घरात। ए बाळा ए, अरे शाकाल बनून काय फिरतोयस? अरे देवा, अरे बाबा एक काढ रे काढ, कोणीतरी आलं बघितलं तो टकलू तुझं टकलू म्हणू नकोस। टकलू म्हणून माझा मलाच राग यायला लागलाय। आता काही उपयोग आहे का तुला राग येऊन? आताची परिस्थिती काय आहे विचार कर, तो लिव्ही काढ नाही तर बाजूला मी बघते। अगं काही होणार नाही, नाही निघत आहे तो। हळू यारो माफ कर लो मैं मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला। अरे आता आपण भेटलो ना खाली, पण तू ओळखलंस ना मला? मी बाप आहे तुझा। नाही, इतक्या कमी वेळात आपली ओळख व्हायला मी इतका शुल्लक माणूस नाही। मी आपली व्यवस्थित ओळख होण्यासाठी आपल्याला एकमेकाला वेळ द्यायला हवा, आणि त्यासाठी आपल्याला बसावं लागणार। मी नाही पित। वा, याला म्हणतात संस्कार। प्रत्येक मुलगा बापासमोर हेच म्हणत असतो, मी नाही पित। आवडला आपल्याला, एकदम आवडलं। लता वहिनी, तुम्ही कधी आल्या? मला आता येतात दिसले ना तुम्ही। ते भाऊजी, तुम्हाला नशेत समोरचं कोणी दिसतं का? तर मी दिसणार आहे। हा, असं काय ना, हे बघा माझ्या समोर माझा मुलगा उभा आहे, ते दिसतंय मला। पण बघायचं काहीतरी वेगळा दिसत होता। अरे तू केस बी कापून आला की काय अचानक? कशाला? अरे बाप जिवंत असताना केस नसतात कापायचे काय? अरे निदान शेंडी तरी ठेवायची इकडे। असू दे, छान दिसतंय। ही हेअरस्टाईल तुला एकदम शोभून दिसते, अगदी रुबाबदार दिसतोस तू, टकलू। आदर बघा बापाविषयी डोळ्यात। आवडला आपलं, दॅट्स लाईक गुड बॉय। मी येतो। चांदो मामा झोपलास का? हो अगं, आलाय तो मुलगा, पण चूप, मला ना तो मुलगा थोडासा मोठा वाटतोय का? नाही ऑफकोर्स नुपूरला पसंत आलाय तो मुलगा, पण त्यामुळेच मला थोडं टेन्शन आलंय, कारण तो मोठा वाटतोय। बघा, तर तू प्लीज मिसअंडरस्टँड करून घेऊ नकोस यार। मी काळजी मी तुला नंतर फोन करतो। बाय। काय झालं, असं का बघतेस माझ्याकडे? अरे घरात काय चाललंय? तू फोनवर काय आहेस? आई, अगं तो महत्वाचा कॉल होता। हे बघ, सध्या नुपूरच्या लग्नापेक्षा जास्त महत्वाचं या घरात काहीही असता कामा नये, आणि तुझ्यासाठी तर नाहीच नाही। हे बघ, एक तर तू नुपूरसाठी स्थळ शोधणार होतास, ते तुला नाही जमलं म्हणून आज ही वेळ आली। आई ये इथे, आई अगं तू ये बस। काय चुकलीस? कारण हे जे काही होतंय ना, ते तुझ्यामुळे, माझ्या मुलामुळे होतंय म्हणून। आई मी प्रयत्न करतोय ना ग। लता वहिनींचाही प्रयत्न जोरदार चालू आहेत। चांगलीच गोष्ट आहे ना, आज लता मामीने स्थळ आणलं। पण हे प्रयत्न त्यांच्या फायद्याचे आहेत, नुपूरच्या लग्नासाठी नाही आहेत ते। म्हणजे? लता वहिनी आणि वैभव या दोघांच्यात काहीतरी। आई प्लीज प्लीज आता काही बोलू नकोस तू। मला सांग, दरवेळेस तुझा गैरसमज कसा काय होऊ शकतो का? अरे गैरसमज नाहीये हा, त्या दोघांचं बोलणं मी माझ्या या कानांनी ऐकलंय, आणि मी लता वहिनींना विचारलं सुद्धा। तुला माहितीये का, त्यांनी हे सगळं मान्य पण केलंय। मला नाही विश्वास बसत। ठीक आहे, तो मुलगा तुला नुपूरसाठी आवडलाय, खरं सांग?
नाही, पण तरीही लता वहिनी का या लग्नाचा आग्रह करताय? कारण तो लता मामीच्या नात्यातला आहे आई. आणि त्या दोघांच्यात एक वेगळंच जवळचं नातं आहे, त्याचं काय? आई प्लीज प्लीज. ठीक आहे, पुन्हा एकदा विचारूया, पण आता या वेळेला सगळ्यांच्या समोर. जा, तू आईसाहेब आणि बाईसाहेब दोघींना बोलवून आण. होऊन जाऊ दे, खरं खोटं काय ते होऊनच जाऊ द्या. I don't believe this. नुपूरजी प्लीज तुम्ही दरवाजा उघडा ना, नंतर माझा खूप प्रॉब्लेम होईल हो. काय नाही होणार. ए सोन्या, अगं ऐक ग, ऐक. हे बघ हे बघ हे बघ, वैभवराव तुझी वाट पाहतायत ग. असं नवऱ्या मुलाला वाट पाहायला लावू नये ग, बरं नसतं. उघड सोन्या. बरं, उघडते. तुझं शाकाल लोकांनी बघण्याच्या झेला बरोबर बरोबर झेल. हा उघड. काकू तू आहेस ना? हो. हा, मग मी वळते आता. अय्या, हे काही चादर का डोक्यावर घेतली तुम्ही? हे बाई बोला ना, सवय आहे ग. आवडली ना एखादी गोष्ट की डोक्यावर घेतो तो. काकू, बरं झालं ना तू त्या टकल्या मुलाला नाही म्हणालीस. म्हणूनच आज हे इतकं चांगलं स्थळ आलं. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना, बोला. हो नाही, सांगायचं होतं मला. मला तुम्ही खूप आवडता. ईशा, मग आता तुम्ही मलाही डोक्यावर घेणार की काय? नाही हा. नाही. दीदी पटकन दे. थांब थांब थांब. बसलाय का नीट? नाही रे, असं कसं घातलास तू? कुठल्या बाजूने? अरे हे तर काढ. थांब थांब जरा, थांब 1 मिनिट. काही कळत नाहीये मला. हा हा, ओके ओके. वहिनी, शोभतं का तुम्हाला हे? शैलावंश, हे बघा, आम्ही जे काही करतोय ना ते नुपूरच्या भल्यासाठीच करतोय. मान्य आहे आम्ही सगळ्यांपासून लपवून ठेवलं, पण आम्ही लगेच सांगणार आहोत सगळ्यांना. हे लग्न झाल्यानंतर आम्ही लवकरच सांगणार आहोत. हो. वैभव, तू जा, मी समजावते त्यांना. जा. मला काही समजवायची गरज नाहीये, सगळं समजलंय मला. शैलावंश, खरंच वैभव खूप चांगला मुलगा आहे हो. आपल्या नुपूरला लग्नानंतर खूप खुश ठेवेल तो. आणि लग्नानंतर पण हे असंच राहिलं तर? आता देवाच्या इच्छेपुढे कुणाचं काही चालतं का? नाही, मी थांबवणार हे लग्न. मी नीरजला सगळं सांगितलंय. यापेक्षा त्याला नुपूरशी लग्न करायला सांगितलं असतं ना तर बरं झालं असतं. हा दिवस दिसला नसता आपल्याला. उलट मी तर म्हणते बरं झालं. त्या निमित्तानं का होईना हे सगळं कळलं तरी ना. शैलवंश, काय चाललंय तुमचं? नुपूरचं लग्न व्हावं असं वाटत नाही का तुम्हाला? वाटतं ना, पण या अशा मुलाशी मी नुपूरचं अजिबात लग्न होऊ देणार नाही. आता या गोष्टीसाठी आपण वैभवला चुकीचं नाही ना ठरवू शकत. आता माझा नवराही तसाच आहे. केला ना संसार मी. उगाच माझ्या भावावर आरोप करू नका तुम्ही. आरोप कसला? सगळ्यांनी बघितलंय. काय? वैभव निदान लपवतो तरी. तुमचा भाऊ आपला फिरतोय, सगळ्यांना दिसतं, सगळे बघतात, पिधी पिधी हसतात त्यांच्याकडे बघून. मला किती वाईट वाटतं, तरी केला ना मी संसार. नाही नाही, माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. मी माझ्या दादाला विचारेन. विचारा. तू जे काही सांगतोयस ते खरं कशावरून मानायचं आम्ही? मामा, आईने मला सांगितलंय सगळं. वंशांनी सांगितलंय म्हणजे नक्की त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असणार. मामी, मला पण आधी तेच वाटलं होतं, पण आईने स्वतःहून सांगितलं की लता मामीने स्वतःहून कबूल केलंय सगळं. लताने स्वतःहून सगळं कबूल केलंय? हो. काय म्हणायचंय लताच्या वागण्याला? आता हे काय वय आहे सगळं करायचं? आई अगं तू तरी शांत हो आता. अरे काय शांत? मला नाही वाटत, पण लता वहिनी हे असं काही करतील. हे बघ बाई, आजकाल कुणाचं काही सांगता येत नाही. हे पण किती साधे भोळे वाटत होते, पण शेवटी माती केलीच ना सगळ्याची. माती नाही हो, प्रेम केलं, निखळ प्रेम. एक मिनिट.
यांना कोणीतरी शांत राहायला सांगा. भाईसाहेब अहो गप्प बसा ना, हात जोडतो मी. वहिनींच्या अशा वागण्यामुळे दादा आधीच किती खचून गेलाय. मामा तू शांत हो. तुम्ही सगळेच जरा शांत होता का? काही काळजी करू नका, सगळं चांगलं होईल. अरे कसलं चांगलं होणार आहे विजू? आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. त्या वैभवला जाऊन जाब विचारलाच पाहिजे या सगळ्याचा. आई, आपलंच नाणं खोटं निघालं ग. आपण काय दुसऱ्याला जाब विचारणार? आई, सगळं सगळं सावकाश. दादा तू 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 काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. असा जाब विचारतो ना खडसावून त्या दोघांना मी. नीरज चल चल. तुझा काय अर्थ आहे? अरे तरी मी तुला सांगत होतो की सारखा हात लावू नको. हळू. माझ्या हाताने नाही निघालाय विग, तो दरवाजामध्ये अडकला आणि निघाला. अरे नुपूरला कळलं असतं तर काय केलं असतंस? नाही कळलंय तिला. पण आम्हाला कळलंय ना सगळं. का का वागलात असे आमच्याशी? का लपवलं आमच्यापासून तुम्ही? याच कारणामुळे तुला मुलीने नकार दिला होता आणि आता येथे तेच. अच्छा, म्हणजे असं तुम्ही फसवतच आलायत लोकांना. नाही, फसवत नव्हतो, पण माझा नाईलाज झाला. एवढा कसला नाईलाज झाला हो? वय वाढत गेलं त्यामुळे न्यायलाच होतो. अच्छा, म्हणजे तुम्हालाही मान्य आहे तात्या? नाही, पण आता झालं ते झालं ना. काय अहो, झालं ते झालं काय? हं? माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मी तिचा हात तुमच्या हातात द्यायचा? मी तुम्हाला वचन देतो, या सगळ्याचा तिला अजिबात त्रास होऊ देणार नाही. काय बोलतो हा माणूस? हा नाही नाही, हे आम्हाला मान्य नाही. आता कसं होणार तुझं लग्न? नाहीच होणार हे लग्न. तुम्ही आम्हाला फसवलंय. अहो पण एक शब्द बोलू नका तुम्ही. तुम्ही लता वहिनींचे नातलग आहात म्हणून आम्ही लग्नाला तयार होणारही होतो. वहिनींनी सुद्धा आमची फसवणूक केली. आता याला माफी नाही. बहिणी, तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो हे सगळं करताना? वाटलं मला, वाईट वाटलं मला. मी माझी चूक सुधारतही होते, पण तुम्ही सांगून टाकलत ना तेवढ्यात सगळ्यांना. तुमच्या पुढे एकही गोष्ट टिकत नाही ना शैलावंश. मला ना फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय, हे सगळं करताना तुम्हाला नुपूरचा विचार जरा सुद्धा मनात नाही आला का हो? तिचाच विचार मनात आला म्हणून हा सगळा आटापिटा चाललाय माझ्या जीवाचा. जीवाचा आटापिटा? नुपूरसाठी आलेल्या स्थळावर नजर टाकण्याला तुम्ही जीवाचा आटापिटा म्हणताय? काय म्हणायचंय तुम्हाला? तुमचं आणि वैभवरावांचं नक्की काय सुरू होतं? तुम्हीच सांगा, काय चाललं होतं? माझा तर विश्वासच बसत नाहीये की तुमचं आणि वैभवरावांचं हे असलं काहीतरी असेल. शैलावंश, कधी सुधारणार आहात तुम्ही? कधी ठरवलंय सुधारायचं? आता कमाल आहे तुमची, कमाल आहे. ओ माझं ते वैभवचं काही नाही हो, काही नाही आहे. म्हणजे मी पाहिलं ते खोटं होतं? नाही, खरंच होतं, पण त्याचा अर्थ जो लावला ना तो चुकीचा होता. घ्या, यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. शैलावंश, तुम्ही गप्प बसायचंय आता. एक शब्द तोंडातून काढू नका. वैभव माझ्या भावासारखा आहे. नुसतं डोळ्याने बघितलं, कानाने ऐकलं म्हणजे सगळं होत नसतं. खांद्यावर डोकं दिले देवाने आणि त्याच्यात बुद्धी दिली आहे, तिचा वापर करायचा असतो. बोला ना, आता का गप्प बसलात? हा, ते काय ते सांगितलं सगळ्यांना? हो. शैलावंश, आता जर काही गडबड झाली ना तर मी तुम्हाला माफ करणार नाही, सांगून ठेवते. यश, वैभवराव, मला वाटलं होतं की असं काही नसणार, पण असं खरंच काही असेल ना तर तुम्ही खूप मोठी चूक केली. नाही, मला हे लपवायचं नव्हतं, पण म्हणजे मी सांगणार होतो. हे कुठल्या तोंडाने सांगणार होतास रे? अहो आई, ही काही लपवून ठेवण्यासारखी गोष्ट आहे का? पण
म्हणजे मला सांगायचं होतं पण तात्यांनी मला अडवलं. तात्या, मुलांच्या चुकांवर पांघरून घातलं की मुलं बिघडतात. अहो ही नैसर्गिक चूक आहे, त्यात आमचा काय दोष? हे बघा, निसर्गाने माणसाला मन भावना सगळं दिलेलं आहे, पण हे असं मला वाटलं होतं सगळं चांगलं होईल, पण आता कसं सगळं चांगलं होईल? लतालाही या सगळ्याची शिक्षा मिळणार. नाही नाही, प्लीज तुम्ही तिला शिक्षा नका करू. कारण मीच सांगितलं होतं लताला की तू सांगू नकोस, वेळ आली की मीच सांगेन म्हणून. ती माझ्यामुळे या पापामध्ये सहभागी झाली. नाही वैभव, हे पाप नाहीये. हे पाप नाहीये? आई, तुम्ही समजताय ते पाप नाहीये हे. तुम्ही काही बोलूच नका वहिनी, तुम्ही बोला. तुम्हाला हा आरोप मान्य आहे? हो. वैभव, नाही थांब लता, सांगू दे आता. इतकी वर्ष हे सत्य माझ्या डोक्यावर मी वागवलंय. मी आज तुम्हा सगळ्यांनाच सांगतो, आज मी हे सत्य मान्य करतो की हो, आहे मला टक्कर. अगं बाई, वैभवला सुद्धा केस नाही. बेसनाचा लाडू. हे सत्य? अगं बाई, हे काय भलतंच? भलतंच नाही आई, हेच आहे अंतिम सत्य, जे मी आणि लताने तुमच्यापासून लपवून ठेवलं. आणि नुपूर, मी तुला सांगणार होतो पण नाही सांगू शकलो. का नाही सांगितलं? कारण टक्कल बघितल्यानंतर तुला त्याच्यावर थाप मारावीशी वाटते म्हणून नाही सांगितलं. वैभव, हे पण स्थळ गेलो. एक वीक सांभाळता येत नाही तुला आणि लग्न करणार म्हणे. याचं काही लग्न होत नाही आणि मी काही मोकळा होत नाही. अरे बापरे! चला प्लीज, म्हणजे तुमच्या कुठे माहितीत बरं स्थळ असेल तर प्लीज मला सुचवा. हा, चला येतो आता. तात्या चला येतो. हा चला. अरे, पण जर मग हे सत्य आहे तर लता वहिनी आणि वैभव हे जे चाललं होतं ते काय? हे सगळं ना त्या शैला वंसनमुळे होतंय. आईसाहेब, त्यांनी माझं जगणं ना मुश्किल करून टाकलं. आज जर वैभवला केस असते ना तर हे स्थळ नुपूरला नकार देऊन गेलं असतं. शैला, बास. आईसाहेब, एक तर या घरात राहतील नाही तर मी राहीन. लता, ऐकून घे. आई, पुन्हा गैरसमज. आणि यावेळी मी पण ना. अरे अरे हो, आधी काकूला कसं समजायचं ते बघ ना. शैला आत्याला काय ओरडतोस? नाही, चूक माझी आहे. मी लता बहिणींची माफी मागणार. तुम्ही नाही जायचं कुठे. मग काय तुमच्या संशयाला सतत बळी पडत राहायचं मी? बहिणी, चुकलं ना माझं. एकदा चुकतो तो माणूस, सारखा सारखा चुकतो, त्याला काय म्हणायचं? शैला म्हणा हवं तर. ठेवा ती बॅग, ऐका माझं. ऐकतच आले मी. त्या अनिकेत विश्वासराव पासून वैभव मांगलेपर्यंत प्रत्येकावर संशय घेतला तुम्ही. त्या भरत आणि स्वप्नीला सुद्धा सोडलं नाही. कुठून येतात संशयाची भूतं तुमच्या मनात? वाईट सवय आहे माझी, कळलंय मला. हात पुढे करा. आता काय हातावर पट्टी मारणार आहात माझ्या? नाही हो, हा धागा आणलाय मी. राग नियंत्रण मंत्र मंत्रून तो बांधायचा होता. त्याआधी संशय पसार मंत्र मंत्रून स्वतःच्या हातावर धागा बांधा. बांधलाय. माय गॉड, म्हणजे तुम्ही रेडिक्युलर आहात. खरंच तुमचा मुलगा पण तुमच्यासारखा संशय असणार ना. बरं झालं वाचली आमची नुपूर. आता त्याला विचारायला कशाला मध्ये आणताय तुम्ही? का? तुमचाच लेक आहे ना तो. युअर मार्क्स इन हिम बॉडी.
तो पण संशयी. वहिनी, मी काही बोलत नाही याचा गैरफायदा घेताय तुम्ही, काहीही बोलताय तुम्ही. आता जे दिसलं ते बोलले ना. अच्छा, काय दिसलं तुम्हाला? नाही, जाऊ दे, मला नाही काही बोलायचं. बोलण्यासारखं नाहीच आहे वंश तुमच्याकडे काही. काय तुम्ही त्या घराने काय काय दिलं हो तुम्हाला? सगळं विसरलात? माहितीये मला, हे माझं पण घर आहे. अच्छा, अगं बाई. म्हणजे तुम्ही मालकीण आहात का या घराची? बास, आता एक तर तुम्ही राहाल या घरात, नाही तर मी राहीन.